रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावरती आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत संबंध तोडण्यासाठी भारतावरती मोठा दबाव टाकलेला. मात्र आता थेट पुतीनच भारतात येणार असल्यानं हा अमेरिकेसाठी मोठा संदेश मानला जातोय. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेनिमित्त हा दौरा आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे अमेरिका आणि युरोपियन देशांचं देखील विशेष लक्ष लागलंय. या भेटीअंतर्गत दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा आणि संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाणीवरती चर्चा करतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह रशियाचे संरक्षण मंत्री तसंच आणखी 7 कॅबिनेट मंत्री भारत दौऱ्यावरती येणार आहेत. तसंच पुतीन यांच्या शिष्टमंडळात रशियाच्या शस्त्रास्त्र निर्यातीची जबाबदारी सांभाळणारी कंपनी देखील, रोसोबोरोनेक्सपोर्टचे अधिकारी आणि रशियन सेंट्रल बँकेचे गव्हर्नर देखील भारतामध्ये येणार आहेत. पुतीन यांच्या या दौऱ्यादरम्यान सरकार अंतर्गत 10 आणि 15 व्यावसायिक करारांवरती स्वाक्षरी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आज भारत दौऱ्यावरती येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी पंजाबच्या अमृतसरमधील जगजोत रुपल या कलाकारानं त्यांचं पेंटिंग काढलंय. राज्य निवडणूक आयोगानं दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. येत्या 15 ते 20 डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं हे सोयीस्कर वाटत असल्याची माहिती आहे. या संदर्भामध्ये आज राज्य निवडणूक आयोगानं 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली याचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आलेल्या हरकती आणि अडचणींबाबत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबई महापालिकेचे आयुक्त उपस्थित असतील. तर 2 दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. यामध्ये सर्व पक्षांकडून घेण्यात आलेल्या अनेक हरकतींनंतर आज ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी काल शेवटचा दिवस होता. मात्र यासाठी आणखी 7 दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आली होती. मात्र यावरती कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर आता ठाकरेंची सेना आणि इतर विरोधी पक्ष काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून दुबार मतदार शोधण्याचं आणि त्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचं काम हे युद्धपातळीवरती करण्यात येतं. मनसेकडून शोधण्यात आलेल्या मुंबईतील दुबार आणि बोगस मतदारांची यादी काल महापालिकेला देण्यात आली. राज ठाकरेंच्या प्रभागात देखील दुबार मतदार आढळून आले. त्यावरती मनसेनं आक्षेप घेतलाय. दादर येथील शाखा समन्वय लक्ष्मण पाटील, रसिका माळकर यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी माहिती निवडणूक आयोगाला आणि महापालिकेला देण्यात आली आहे. आज भाजपकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भाजपनं अभियान राबवत मुंबईकरांच्या भेटी घेतलेल्या होत्या. त्यानंतर भाजपकडे 2 लाखांपेक्षा अधिक सूचना आल्याचं कळतंय. या सूचनांनुसार भाजपनं जाहीरनामा तयार केलेला असून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत देखील मांडलाय. यावेळी सर्व निवडणूक रद्द करा, पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घ्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये केली आहे. दंगल घडवणं, एकमेकांना पिस्तूल दाखवणं कितपत योग्य आहे असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी यावेळी उपस्थित केला. प्रचंड मारामाऱ्या, बंदुकी दाखवणं, इतका सगळा गोंधळ काल पंचायतच्या इलेक्शनमध्ये झाला हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार मग्न आहे. इलेक्शन पहिल्यांदा असं झालं की पारदर्शकता नाही. इलेक्शन कमिशनबद्दल महाराष्ट्र मुख्यमंत्रीही बोललेले आहेत की त्याच्यात व्यवस्थित काम नाही. त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याला न्याय द्यायचं काम होत नाही. तर माझी भारत सरकारला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये झालेला हा सगळा सावळा गोंधळ इलेक्शनमधला, पंचायतमधला हा इतिहासात पहिल्यांदा झाला आहे. सांगलीतील आष्टा नगर परिषदेच्या ईव्हीएम ठेवलेल्या हॉलसमोर राडा झालाय. शरद पवार, राष्ट्रवादी आणि आष्टा शहर विकास आघाडी, शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी हा राडा घातलाय.
झालेलं मतदान आणि जाहीर केलेल्या मतदानामध्ये तफावत असल्याचा आरोप या प्रतिनिधींनी केला होता. प्रशासनानं रात्री दिलेल्या आकडेवारीमध्ये आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये जवळपास 2000 मतांची वाढ असल्याचा आरोप या प्रतिनिधींनी केलाय. आष्टा इथलं बहुसंख्य नागरिक हे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर जमा झाले होते. सकाळी तहसीलदारांना फोन केल्यानंतर मी इथं आलेलो होतो. मताची कॅल्क्युलेशन हे चुकलेलं सांगितलं. कसं चुकलेलं सांगत असताना पोलीस प्रशासनानं मला दंडाला धरून बाहेर काढलं. त्यानंतर इथं मी तहसीलदारांना एकच प्रश्न विचारत होतो की आपली तफावत कुठं आहे ती मला कागदावरती दाखवा. त्यावेळेला सकाळी CCTV बंद असलेल्याचं मला निदर्शनास आलं. आमचे नेते वैभव शिंदेच्या वरती प्रशासन बोर्ड धरून सांगतंय की प्रशासक का प्रशासन आणि चूक कोणाची. चूक जर ही आमची असेल तर कुणाची आहे चूक. ही चूक कुणाची आहे. दरम्यान सांगलीच्या आष्टामध्ये झालेल्या राड्याच्या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी पाहणी केली. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन जयंत पाटलांनी आढावा घेतला. यावेळी जयंत पाटील दाखल झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांकडून गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्नही झाला. बीडच्या गेवराईमधील राडा प्रकरणी पोलिसांनी 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवलेला आहे. नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यमान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार या कुटुंबातील सदस्य एकमेकांमध्ये भिडलेले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. समर्थकांतर्फे जो राडा झालेला आहे त्या अनुषंगाने सरकारतर्फे काल रात्री फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. साधारणतः जे CCTV आतापर्यंत प्रथम दर्शनी बघितलेले आहे त्यामध्ये 50 ते 55 लोकांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर याच्यामध्ये CCTVचं भक्कम पुराव्याच्या आधारे यांची काल उपद्रव करणाऱ्या लोकांचा शोध सुरू आहे. रायगडच्या महाडमध्ये शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील राड्या प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांवरती महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र राष्ट्रवादीमधील काही पदाधिकारी राडा झाला त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाल्याचा आरोप स्नेहल जगतापांनी केलाय. मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर याबाबतीत स्थानिक आमदार आणि अन्य वरिष्ठांचा दबाव असल्याचा आरोप देखील त्यांनी भरत गोगावलेंचं नाव न घेता त्यांच्यावरती केलाय. वास्तविकदृष्ट्या तिथे ती व्यक्ती तिथे हजर सुद्धा नव्हती आणि अशा प्रकारचं चुकीचं त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या मानसिकतेमध्ये त्यांच्या म्हणजे ह्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की ह्याची सखोल चौकशी आपल्या माध्यमातून केली गेली पाहिजे. महाडमध्ये मतदानादरम्यान झालेल्या राड्याची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावलेंनी दिली आहे. मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंवर देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. कायद्याकडनं जे काय घडलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना सूर्यप्रकाश याकडे स्वच्छ आहे. पोलिसांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करून जे काय आहे ते त्यांनी कायदेशीर कारवाई कराव्यात अशी आमची अपेक्षा राहील. याला बोलतात निपक्षपातीपणा हा त्यांनी करावे असं मला वाटतंय. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचं मतदान पूर्ण झालं. त्यानंतर सर्व मशीन उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ऑन ऑफ आणि सील करून तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात आल्या. मात्र तहसील कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 17 मधील ईव्हीएम मशीन ही सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यामुळे ईव्हीएम सोबत छेडछाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणामुळे सालेकसा तहसील कार्यालय परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण हे निर्माण झालं होतं. मला असं वाटतं की आम्ही तर कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल. DU ओपन केलेलं नाहीये. तर बटन्स असतात ते ओपन केलेलं नाहीये. CU ओपन केलाय. स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे. फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागा जो बटन असतो तो कप्पा उघडलाय बघितलंय तो परत लावलाय
आणि तो जो ॲड्रेस टॅग तुम्ही लावला तुमच्या त्याच ॲड्रेस टॅगने सील केलं. जो सारी प्रक्रिया सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है. यदि ये चीज हुई है तो संबंधित अधिकारियों पे कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए. और यदि ऐसा हुआ है छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए. इस प्रकार की अभी जो हरकत हुई है रात में, तो इस चीज का कहीं किसी प्रकार से कोई सेफ साइड तो दिख नहीं रहा है. आगे भी इस प्रकार की कोई हरकत हो, इस बात की शक्यता नकारते नहीं आती. तो तुरंत पेटियां खोल के तुरंत रिजल्ट निकाला जाना चाहिए. राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे काल निकाल लागणार होते. यासाठी विजयाचा विश्वास असणाऱ्या नागपूरच्या काही उमेदवारांनी प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात आधीच मिठाईची ऑर्डर देऊन ठेवली होती. मात्र मलाई पेढा, मोतीचूरचे लाडू याचा यामध्ये समावेश होता. आता निकाल 21 डिसेंबरवरती गेल्यानं अनेकांना आपल्या ऑर्डर ह्या रद्द कराव्या लागल्या. तुमच्याकडे जे ऑर्डर आले होते नेमके कशा स्वरूपाचे ऑर्डर होते, उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं होतं आणि आता निकाल पुढे गेला तर त्यांचं काय म्हणणं आहे? कुछ लोग ऑर्डर देके गए थे और कई लोग इंक्वायरी भी करके गए थे ऑर्डर के लिए. और फिर जो जिन्होंने ऑर्डर देके गए थे उन्होंने ऑर्डर कैंसिल करवा दिया और पोस्टपोन करवा दिया. बोले कि अभी रिजल्ट वो हो गया है, तो उसके कारण ऑर्डर कैंसिल हो गए. ज़्यादा से ज़्यादा ऑर्डर क्या के थे? खासकर तो लड्डू के ऑर्डर थे ज़्यादातर, लड्डू और मलाई पेड़ा वगैरह. उसके बाद उसके ऑर्डर ज़्यादा थे. भंडाऱ्यातील 4 नगरपरिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मतमोजणी 21 डिसेंबरला होत असल्यानं ईव्हीएम मशीन आणि निवडणूक कर्तव्यावरती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं बॅलेट मतदान हे पुढील 18 दिवसांसाठी आता पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलंय. गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायत ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरणामध्ये वातावरण चांगलंच तापलं असताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेक नागरिक हे प्रशासनावरती आपला रोष व्यक्त करत होते आणि त्यामुळे शेवटी पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करत नागरिकांना पांगवलं. यावेळी तृतीयपंथी असलेल्या एका आंदोलनकर्त्यानं प्रशासनाचा जोरदार विरोध केला आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या. त्यामुळे प्रचंड तणाव हा निर्माण झाला होता. नवी मुंबईतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनी घरवापसी केली आहे. मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह भाजपवरती निशाणा साधलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटल्याची टीका ही ठाकरेंनी केली आहे. गद्दारांचा बुडबुडा आता फुटलेला आहे. त्यांच्यात आता जी काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे ज्याने पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे ते आता सुरू झालेलं आहे. आणि त्याला कंटाळून किंवा त्यांचं सत्य स्वरूप कळल्यामुळे पुन्हा शिवसेनेकडे ते येत आहेत. त्याचबरोबरीने भारतीय जनता पक्षातील लोक येत आहेत. आता राष्ट्रवादीमधले आले. रोजच कोण ना कोणतरी शिवसेनेत येते. याचं कारण आता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला आहे. मंत्रालयामध्ये ठेवलेली महात्मा फुलेंवरील डॉक्युमेंटरीची मूळ फाईल रहस्यमयरित्या गायब झाली. 28 ऑक्टोबरला DGIPR मधील वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर कांबळे हे दस्तावेजांची तपासणी करत होते तेव्हा हा प्रकार उघडकीस आलाय. फाईलच्या जागी फक्त एक फोटोकॉपी असल्याचं दिसून आलं. याच डुप्लिकेट फाईलवरती काम सुरू असल्याची माहिती कांबळे यांच्या सहकार्यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे 2017 ते 20 या संपूर्ण कालावधीमध्ये डॉक्युमेंटेशन गायब असल्याचं उघड झालंय. दरम्यान फुलेंवरील डॉक्युमेंटरीची मूळ फाईल ही गायब झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अतिवृष्टीच्या मदतीबाबत राज्य सरकारची मोठी अनास्था पाहायला मिळते. मदतीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनीच मंगळवारी संसदेमध्ये लेखी उत्तरात दिलेली होती. मात्र बुधवारी त्याच कृषी मंत्र्यांनी अतिवृष्टीचा अहवाल हा महाराष्ट्र सरकारनं पाठवला असं स्पष्टीकरण दिलंय. या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळेंनी देखील सरकारवरती टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है. इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ आपको, भेजा है महाराष्ट्र सरकार ने. थैंक यू.
आपको जब जानकारी रहेगी तो आपने, लेकिन अब आ गया है। कल का उसकी सवाल जो जानकारी माननीय कृषि मंत्री जी ने दी थी। नहीं, ये इनका बड़प्पन है, वो सरकार को बचा रहे हैं। क्योंकि आज ही मैंने कृषि मंत्री से बात की महाराष्ट्र में, उन्होंने कहा हमने कुछ रिपोर्ट नहीं भेजी अभी तक पूरी, हमारा एक सर्वे हो रहा है, उसके बाद कमेटी बनेगी, आप कमेटी के बाद रिपोर्ट आएगा। माननीय छोड़ देंगे अभी वो बात, माननीय कृषि मंत्री जी ने ऑन रिकॉर्ड कहा है। जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यात 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मदतीसाठी मागच्या आठवड्यामध्ये प्रस्ताव पाठवण्यात आलाय। केंद्राकडे 29,000 कोटींची मागणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे। केंद्राकडे अतिवृष्टी संदर्भातला प्रस्ताव पाठवण्यावरून मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केला। मुख्यमंत्री यासाठी जनतेची माफी मागतील अशी अपेक्षा असल्याचं देखील रोहित पवारांनी म्हटलंय। तर राज्याचे निष्क्रिय सरकार म्हणजे एक सर्कसच झालेली असून कोणाचाही कोणाला ताळमेळ राहिलेला नाही अशी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।